हवेली तालुक्यामध्ये आमचा यशवंत सहकारी साखर कारखाना 2011 मध्ये बंद पडला आणि त्यानंतर तो तसाच बंद अवस्थेत असून नुकतीच निवडणूक झाल्यानंतर कारखान्याची काही जमीन विक्री करून त्या ठिकाणी बाजार समितीला देऊन त्या ठिकाणी बाजार समिती उपबाजार करेल आणि कारखाना पण पुनरुज्जीवन होऊन त्या ठिकाणी चालू होईल। यासाठी तालुक्यातील नेते मंडळींच्या माध्यमातून नवीन दोन्ही संचालक मंडळाच्या माध्यमातून हा व्यवहार करण्याचं त्या ठिकाणी ठरलं। हा व्यवहार करत असताना त्या ठिकाणी दौंडचे आमदार असतील राहुलदादा कुल, शिरूर हवेलीचे आमदार आदरणीय माऊली आबा कटके आणि पीडीसीसी बँकेचे संचालक प्रदीपदादा कंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या दोन्ही संस्थांनी आपसात व्यवहार करायचा असं ठरलं आणि त्यानंतर मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी हे पत्र दोन्ही संस्थांनी त्या ठिकाणी दिलं आणि मग मंत्रिमंडळामध्ये निर्णय होऊन 16/9/25 रोजी या ठिकाणी मंत्रिमंडळाची या ठिकाणी मान्यता आली आणि दोन्ही संस्थांना जमीन खरेदी विक्री करण्याची त्या ठिकाणी परवानगी आली। परंतु परवानगी येत असताना ह्या जमिनी पूर्वी कारखान्याकडे कशाच्या माध्यमातून आल्या, कुठल्या पद्धतीने आल्या याची सखोल चौकशी करून मंत्रिमंडळाने या ठिकाणी परवानगी देत असताना मुद्दा क्रमांक 4 मध्ये हा व्यवहार पारदर्शकपणे आणि कायदेशीर प्रक्रिया पार पाडून करावा, याच्यात काही गुंतागुंत झाली तर त्या ठिकाणी दोन्ही संचालक मंडळ जबाबदार अशा पद्धतीचं पत्र दिलं होतं। तसेच कारखान्याबद्दल जमीन विक्री करू नये म्हणून याचिका हायकोर्टामध्ये दाखल आहे, त्याचा सुद्धा दाखला या ठिकाणी दिला की त्या निर्णयास अधीन राहून। त्यानंतर हे पत्र आल्यानंतर मार्केट कमिटीची बाजार समितीची बैठक झाली जमीन खरेदी संदर्भात। त्या ठिकाणी त्यावेळेस आम्ही 5 संचालकांनी, मग मी असेल, आमचे संचालक रोहिदास उंद्रे असतील, दिलीप काळभोर असतील, रामकृष्ण सातव असतील, आमच्या मनीषाताई हरपळे असतील, यांनी पत्र दिले की आपण व्यवहार करताना पारदर्शक आणि कायदेशीर प्रक्रिया पार पाडून करावा, त्याचं सर्च रिपोर्ट घ्यावेत, ती जमीन कशा पद्धतीने आलं, त्याचं अधिग्रहण कशा पद्धतीने झालंय, ती सरकारला कारखान्याला विकत घेतलेली एका सरकारने अधिग्रहण करून दिली, चिंचवड देवस्थानची काही जमीन आहे, या संदर्भात चर्चा झाली असताना सभापतींनी कुठलाही निर्णय आमचा ऐकून घेतला नाही आणि सुमोटो पॉवरवर 36 कोटी रुपये वर्ग केले आणि त्या ठिकाणी 500 रुपयाच्या स्टॅम्पवर नोटराईज करून MOU केला आणि 36 कोटी रुपये वर्ग केले। हे वर्ग करत असताना संचालक मंडळाला विश्वासात घेतलं नाही। शेवटी पूर्वी मार्केट बाजार समितीच्या अशाच प्रकारे चौकशी होऊन मुलांनी आयोग लागू झाला आणि सर्व संचालक त्यामध्ये भरडले। असाच कुठला तरी निर्णय बेकायदेशीरपणे करून सर्व संचालकांच्या अंगलट येऊ नये म्हणून आम्ही हा पत्रव्यवहार करत असतो, पण त्या पत्रव्यवहाराला सभापतींनी काही जुमानलं नाही आणि बेकायदेशीरपणे हा व्यवहार पुढे चालू ठेवला। आमचं एवढंच म्हणणं होतं की कारखाना चालू होण्याच्या दृष्टिकोनातून दोन्ही संस्थांचा हा व्यवहार व्हावा, पण तो कायदेशीर प्रक्रिया पार पाडून व्हावा। महसूलच्या ज्या काही परवानगी असतील, धर्मादाय आयुक्ताच्या परवानगी असतील किंवा इतर परवानगी असतील, विशेष म्हणजे ह्या व्यवहार करण्यासाठी आम्ही जे CA नेमले होते, बाटली बॉय म्हणून CA नेमले होते, या CN बरोबर कुठलाही पत्रव्यवहार न करता सभापतींनी 36 कोटी रुपये वर्ग केले। CNना 10 लाख रुपये आम्ही हा व्यवहार कसा करायचा याची माहिती देण्यासाठी, याचा सर्च रिपोर्ट काढण्यासाठी बाजार समितीने 10 लाख रुपये दिले आणि त्यानंतर त्यांचा रिपोर्ट येण्याची वाट न बघताच हा व्यवहार पूर्ण करायचं घाट सभापतींनी मनमानी पद्धतीने घातला आणि ते कुणालाही बदत नव्हते। म्हणून आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे मी पत्रव्यवहार 10 तारखेला या ठिकाणी केला की साहेब अशी अशी परिस्थिती आहे, याच्यात आपण लक्ष घालावं आणि त्यांना मुद्दे दिले की कारखान्याचं आणि बाजार समितीचं आर्थिक नुकसान होऊ नये आणि ही जमीन उद्या चुकीच्या पद्धतीनं जर खरेदी झाली तर ते सीलिंग कायद्याखाली शासन जप्त होऊ नये किंवा त्याच्यावर आर्थिक नुकसानीत जर कारखाना बसला, व्यवहार अर्धवट राहिला तर कारखाना चालू व्हायला अडचण होईल। तर ह्या प्रक्रिया पार पाडूनच यामध्ये मार्गदर्शन व्हावं आणि आपण या व्यवहारासंदर्भात हे करावं म्हणून मी पत्र दिलं होतं। मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी तात्काळ त्याच्यावर योग्य ती तपासणी करावं, तो स्थगिती द्यावी असं शेरा मारला आणि काल त्या ठिकाणी वन आणि महसूल मंत्र्यांचं त्या ठिकाणी महसूल विभागाचं पत्र आलं आणि या कारखान्याच्या व्यवहाराला या ठिकाणी स्थगिती प्राप्त झाली। एकंदरीत अजितदादा पालकमंत्री असतानाही तुम्हाला मुख्यमंत्र्यांकडे जावं असं का वाटलं? अजितदादा पालकमंत्री असताना अजितदादांनी ही दोन्ही संस्था शेतकऱ्याशी संबंधित आहेत आणि दादांची सुरुवातीपासून भूमिका दोन्ही संस्था चालण्यासाठी जी मदत करायची ती भूमिका दादांनी घेतलेली आहे।
दादांच्या पण आम्ही कानावर घालण्याचा या ठिकाणी प्रयत्न मी स्वतः केला होता की दादा याच्यात थोड्याशा अडचणी आहेत, परंतु दादांच्या मागे राज्याचा जिल्ह्याचा व्याप असल्यामुळे दादा फक्त आम्हाला मदत करत होते. ह्या दोन्ही संस्थांचा व्यवहार होण्यासाठी दादांनी मदत केली, पण दादांनी त्यात सांगितलं होतं की कायदेशीर बाबी तपासा. दादा स्वतः तर कायदेशीर बाबी तपासू शकत नाहीयेत. त्या शेवटी आम्हालाच संचालकांना तपासायचं किंवा त्यासाठी वकील नेमून ते करणं गरजेचं होतं. ह्याच्यात दादांची काही चूक नाही. दादांनी मदत केली, पण त्या मदतीचा यांनी गैरफायदा घेतला. परवानगी मंत्रिमंडळाची आली म्हणजे आम्हाला डायरेक्टच विकायलाच संपूर्ण कारखाना मार्ग समिती आम्हाला डायरेक्टच परवानगी दिली, असं होत नाही. शेवटी त्यांनी मदत केल्यानंतर आपण कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करून तो व्यवहार पार पाडणं गरजेचं होतं. याच्यात दादांची पण हे चुकीच्या पद्धतीने बदनामी करतात की दादांचा आम्हाला पाठिंबा आहे. दादा म्हणतात दादा सांगत नाही की तुम्ही परवानग्या न घेता कारभार जमीन विका, असं दादांनी कधीच सांगितलं नाही.